2017 साली माझ्या विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा मसवड नगरपालिकेची निवडणूक होती। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर एक माझा गुन्हा दाखल झाला होता आणि तो दाखल झालेला गुन्हा 2017 नंतर आत्तापर्यंत 2019 साली तो ट्रायल चाललं आणि त्याचा निकाल लागला। निकाल लागल्यानंतर मला वाटतं निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, माझ्यासोबत आहे आणि निकालामध्ये कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलेला आहे आणि जप्त केलेला मुद्देमाल बाकी मोबाईल जे आहे तो नष्ट करण्याचे आदेश कोर्टानं त्याच वेळी दिलेले आहे। वाटते तुम्ही निर्दोष सुटलेला नाही असं त्या महिलेचं म्हणणं आहे। तुम्ही माफी मागितली त्यांचे हात जोडून आणि तुम्ही त्यांना नागडे फोटो पाठवलेत की नाही, हे खरं आहे की खोटं आहे? तुषारजी, तुम्हाला खूप गडबड आहे, मी उत्तर देतोय, नंतर प्रश्न विचारा तुम्ही। तुमच्या प्रश्नाला उत्तर मी जे आहे ते वस्तुस्थिती समोर मी नाही सांगत आहे, कोर्ट सांगते। कोर्टाचे आदेश ज्याप्रमाणे आहेत की कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे। मला बाकी कुणी निर्दोष मुक्त केलं याच्याबद्दल माझं वेगळं मत काही नाही आहे आणि झालेला जो विषय आहे या विषयासंदर्भात मी आपल्याला सांगतो की त्या घटना घडली 17 साली 19 साली निकाल लागला आणि निकालामध्ये मला निर्दोष या ठिकाणी कोर्टाने मुक्तता केलेली आहे। मला वाटते या देशात लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सर्वोच्च न्यायालय आहे आणि न्यायालयाने जे निकाल दिलेला आहे त्याला 6 वर्ष झालेली आहेत। आज 6 वर्षानंतर हा विषय पुढे आलेला आहे आणि मला माहिती आहे की किमान आपण कुठल्या वेळी हा विषय समोर आणावा किंवा कुठल्या वेळी काय बोलावं याला काय राजकीय लोकांनी काय मर्यादा ठेवली पाहिजे ही माझी मनापासूनची भावना आहे। माझ्यासारखा एका सामान्य कुटुंबातला ज्या युवकानं ज्या वडिलांचं माझ्या 7 दिवसापूर्वी निधन झालं, 8 दिवसापूर्वी, मी काही भावनिक त्या विषयात करत नाही आहे, परंतु ज्या वडिलांनी माझ्यासाठी प्रचंड संघर्ष करून मला मोठा केला आणि वाढवला इथंपर्यंत आणलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थि विसर्जनसुद्धा करू दिलं नाही। इथंपर्यंत एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण विरोधकांनी करावं आणि असं मला अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे, शेवटी राजकारणात सगळ्या गोष्टी राहतात। मी जबाबदार पदावर काम करतो, माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत आणि मला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायची माझी जबाबदारी आहे। त्यामुळं मी एवढंच सांगतो की या घटनेला कोर्टानं निकाल दिलेला आहे आणि या संदर्भात ज्यांनी माझ्यावर आरोप केलेला आहे त्या प्रत्येकावर मी हक्कभंगाचा प्रस्ताव आजच सभागृहामध्ये आणणार आहे। संबंधितांच्यावर मी माझ्या बदनामीच्या संदर्भात केलेलं काम आहे त्या संदर्भात मी माझा बदनामीचा खटलाही दाखल करणार आहे, आपलं नुकसान भरपाईचाही खटला दाखल करणार आहे आणि त्याच्यावर जी कारवाई मला अपेक्षित आहे करणं अपेक्षित आहे ते मी करणार आहे। विषय पुढे सुरू होतो की तुम्हाला निर्दोष मुक्त केल्यानंतर सुद्धा तुम्ही आता शिक्षा ऐकल्यानंतर त्या महिलेला त्रास सध्या देतात असा थेट आरोप संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार। माझं म्हणणं हेच आहे की जयकुमार गोरेंनी त्रास दिला किंवा नाही दिला या संदर्भात पोलिसांनी चौकशी करावी। या